झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. त्या ठिकाणी 300 कोटीचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार मोठा झालेला आहे आणि ठेकेदार आणि अधिकारी संगनमत करून त्या ठिकाणी त्यांनी मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे. तर खऱ्या अर्थाने सांगायचा अर्थ असा आहे की हा जो पैसा होता हा सर्वसामान्य लोकांचा, जनतेचा पैसा, खिशातला पैसा आहे, मीटरचा पैसा आहे. आणि हायकोर्टात आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रिट पिटिशन दाखल केलं आणि आमचं रिट पिटिशन दाखल झालं आणि आमची दाखल तारीख 18/548 असा त्याचा नंबर आहे आणि 19 तारखेला 9 तारखेला या ठिकाणी ते बोर्डावर घेणार आहेत. नगर परिषद घेण्याचं असं कारण आहे की दीपनगर वीज केंद्र जे आहे त्याच्या माध्यमातून संपूर्ण त्यांच्या जिथपर्यंत हद्द आहे ते त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोहोचवण्याचं काम करतात आणि त्या माध्यमातून घराघरामध्ये त्या ठिकाणी लोक त्याचा उपयोग करतात. कंपन्यामध्ये उपयोग करतात, फॅक्टरीमध्ये उपयोग करतात, घरगुती उपयोग होतो आणि प्रत्येकाला गव्हर्नमेंटने मीटर या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या मीटराच्या माध्यमातून पैसे वसुली करून त्या ठिकाणी त्या केंद्र दीपनगर मध्ये त्या ठिकाणी त्या पैशाच्या माध्यमातून विकसित कामे त्या ठिकाणी होतात. त्यांना ज्या प्रोजेक्टमध्ये जे काही कामं लागतात ते त्या ठिकाणी केले जातात. परंतु त्या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणी जेव्हा आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी 300 कोटीचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार मोठा झालेला आहे आणि ठेकेदार आणि अधिकारी संगनमत करून त्या ठिकाणी त्यांनी मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे. तर खऱ्या अर्थाने सांगायचा अर्थ असा आहे की हा जो पैसा होता हा सर्वसामान्य लोकांचा, जनतेचा पैसा, खिशातला पैसा आहे, मीटरचा पैसा आहे. आपण आता बघत असाल की या ठिकाणी स्मार्ट मीटर या ठिकाणी लावलेले आहेत. या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून, ठेकेदाराच्या माध्यमातून या ठिकाणी सरस लूटमार या ठिकाणी चालू आहे आणि त्याच लूटमारीचा पैसा लूटमारी करून या ठिकाणी दीपनगर परिषदेने या ठिकाणी पैसा त्या उपयोग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आज बऱ्याच लोकांची बोमाबोम आहे की त्या मीटरमध्ये 3 पट या ठिकाणी बिल येत आहे. अशा पद्धतीने हा भोंगळा कारभार या ठिकाणी चालू आहे. त्याच पद्धतीने दीपनगरमध्ये या ठिकाणी मीटरच्या माध्यमातून पैसे वसूल करून त्या ठिकाणी विकसित काम झालेले आहे. 300 कोटी काम या ठिकाणी भेल कंपनी आलेली होती आणि त्या भेल कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना ठेका देण्यात आलेला होता. त्या ठिकाणी दीपनगरला जे लागणारे प्रोजेक्ट उभे करायचे, परंतु झालं असं का त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे प्रोजेक्ट उभे केलेले होते त्या प्रोजेक्टचा सहारा घेऊन या ठिकाणी त्यांनी जे प्रोजेक्ट 100% करून त्यांच्या हँडओव्हर केला होता. तर यांनी त्याच्यावर काय केलं, जे त्यांनी 100% काम पूर्ण केलेलं आहे यांनी या ठिकाणी त्यांच्या दीपनगरच्या माध्यमातून या नवीन काम सुरू केलं वा आणि हे काम पूर्ण आम्ही या ठिकाणी केलं. अशा पद्धतीने 300 कोटीचं भ्रष्टाचार या ठिकाणी केलेलं, म्हणजे झालेले काम परत नवीन दाखवून या ठिकाणी 300 कोटीचं भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची चौकशी या ठिकाणी अद्यापपर्यंत होत नाहीये. परंतु दुसरं मात्र त्या ठिकाणी चौकशी केली आणि त्या ठिकाणी एक मागासवर्गीय जो अधिकारी होता त्या मागासवर्गीय अधिकाऱ्याची फक्त त्या ठिकाणी चौकशीमध्ये निष्पन्न करून त्या ठिकाणी त्याला निलंबित केलेलं आहे आणि बाकीच्या लोकांची फक्त बदली या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर बाकी बडे जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी वाचवण्यात आलेलं आहे. तर आमची मागणी अशी होती, आम्ही पत्र दिलेलं होतं, दीपनगरमध्ये पत्र दिलं, आम्ही बॉम्बेला त्यांच्या हेड ऑफिसला पत्र दिलं. तर ह्या जर चौकशीमध्ये आपल्याला निष्पन्न झालेल्या आहेत का 300 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, तर आमचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी इंजिनियर पासून, अकाउंटंट पासून तर सीए पर्यंत या ठिकाणी जेवढ्यांचे त्या फाईलचे संबंध असतील, त्याचे संबंध असतील, त्यांना निलंबित सस्पेंड केलं पाहिजे. एका माणसाला सस्पेंड करून चालणार नाही. प्रशासन एका माणसावर चालत नाही. एका माणसाच्या म्हणण्यावरून त्या ठिकाणी काम झालेलं नाहीये. हे संपूर्ण प्रशासनाची साखळी आहे आणि त्या साखळीच्या माध्यमातून म्हणण्यावरून ते काम झालेलं आहे आणि हा मोठा भ्रष्टाचार सर्वांच्या मिळून झालेला आहे. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावा आणि जे ठेकेदारांना जे तुम्ही बिल अदा केलेलं आहे, जे बोगस बिल अदा केलेले आहेत ते ठेकेदाराकडून या ठिकाणी पैसे वसूल करण्यात यावे आणि त्यांना बोगस यादीत टाकण्यात यावे. सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. SIT मार्फत त्या ठिकाणी चौकशी करण्यात यावी अशी आमच्या अर्जाच्या माध्यमातून मागणी होती. परंतु आज आम्ही 1 महिना अर्ज दिल्यानंतर देखील खारतून कोणी आम्ही त्या अर्जाचा दखल कोणी या ठिकाणी घेतला नाही. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. विधानसभेमध्ये देखील या ठिकाणी प्रश्न मांडण्यात आला
पण त्या ठिकाणी देखील त्याला वाचा काही फुटली नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला पर्याय म्हणून या ठिकाणी हायकोर्टाचा एक मार्ग वाचलेला होता. म्हणून या ठिकाणी हायकोर्टात आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रिट पिटिशन दाखल केलं आणि आमचं रिट पिटिशन दाखल झालं आणि आमची दाखल तारीख 18/5/48 असा त्याचा नंबर आहे. आणि 19 तारखेला 9 तारखेला या ठिकाणी ते बोर्डावर घेणार आहेत आणि बोर्डावर आमच्या वकिलाचं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित सर्वांना चौकशी करा व आपलं काय म्हणणं आहे असं पत्र त्या ठिकाणी 9 तारखेनंतर या ठिकाणी या प्रशासनाला येणार आहे आणि प्रशासनाला मोठा त्या ठिकाणी झटका पोचणार आहे. आणि हायकोर्टामध्ये आम्हाला खात्री आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे की हे सर्व जितके भ्रष्टाचारी आहेत त्यांना या ठिकाणी त्यांना अद्दल घडणार आहे, त्यांना पनिशमेंट या ठिकाणी मिळणार आहे. आणि या माध्यमातून सर्व कागदपत्र पूर्तता आम्ही केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे का आम्ही दिलेले कागदपत्रांना जी चौकशी आहे ती निष्पाप होईल आणि या ठिकाणी त्यांना या ठिकाणी कारवाई होईल आणि ठेकेदारांकडून पैसे वसूल होतील अशी मला नक्कीच या खात्री आहे. त्याचबरोबर आता हर्षदा एक नवा प्लॅन या ठिकाणी येणार आहे आणि आता मागे बघितलं आपण हे प्लॅन चालू असताना या ठिकाणी स्थानिक लोकांना प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं नाही. तर या ठिकाणी आम्ही आता आमच्या युनियनच्या रिपब्लिकन पक्षाच्या युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी बॉम्बेला देखील त्या मोठ्या अधिकाऱ्यांना त्यांना भेटणार आहे. आणि जोपर्यंत या ठिकाणी संपूर्ण ठेकेदार बी या मतदारसंघातले असले पाहिजे, या तालुक्यातले असले पाहिजे, वर्कर या तालुक्यातले असले पाहिजे आणि या लोकांना या ठिकाणी आमच्या लोकांना 80% प्राधान्य त्याच्यात मिळालं पाहिजे. असं नाही झालं तर या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष त्या कामाला कुदळी मारू देणार नाही आणि ठेकेदाराला या ठिकाणी उधळू करणार नाही. अशा पद्धतीने पुढे आम्ही काम करणार आहे. येता आम्ही आता हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलंच आहे आणि त्याचं तर याच्यामध्ये जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना तर या ठिकाणी अद्दल घडणारच आहे. परंतु या ठिकाणी त्याच्याऐवजी आम्ही अजून या ठिकाणी पूर्ण दीपनगर पॉवर हाऊसमध्ये वीज निर्मितीमध्ये या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते, आमचे जे वर्कर लोक आहेत, जे आमचे जे काम करतायत त्यांच्या माध्यमातून बरीच गोपनीय आम्हाला माहिती या ठिकाणी मिळते. जे अजून बी सहकारी आहेत भ्रष्टाचारामध्ये भ्रष्टाचार करतायत अशा अधिकाऱ्यांची यादी आमच्याकडे येत आहेत. कारण त्या अधिकाऱ्यांनी कुठे काय भ्रष्टाचार केलेला आहे, ज्या ठिकाणी काम नसताना बिलं काढलेली आहेत, त्या ठिकाणी ज्या लोकांना काम देण्यासाठी आधी त्यांनी पैसे टक्केवारी घेतलेली आहे अशी लोकांची देखील यादी आमच्याकडे तक्रार केलेली आहे. अशा लोकांची पूर्ण एक लिस्ट या ठिकाणी तयार करत आहे आणि आता लवकरच आपल्यासमोर या ठिकाणी पुढची पत्रकार परिषद माध्यमातून आपल्यासमोर आणि जे लोक आपल्यासमोर आम्ही मांडणार आहोत. परंतु या ठिकाणी प्रशासनाच्या नियमाच्या उल्लंघन करून या ठिकाणी ज्या लोकांना या ठिकाणी 3 वर्षानंतर बदली झाली पाहिजे पण या ठिकाणी 10 वर्ष झाले आणि त्यांचं परमिशन बी या ठिकाणी त्याच ठिकाणी होतं आहे. म्हणजे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे, काय चालू आहे याची देखील या ठिकाणी खात्री करणार आहे आणि ते देखील आम्ही पुढच्या वेळेस या ठिकाणी सर्व माहिती घेऊन आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे आणि अशाच पद्धतीने जाणार आहे. आम्ही पहिले दीपनगरला करणार आहे, बॉम्बे हेड ऑफिसला करणार आहे आणि नाही झाली तर मग त्या विषयामध्ये मी हायकोर्टाला पिटिशन दाखल करणार आहे. या दीपनगरला आम्ही आता अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व त्या ठिकाणचे सर्व घाण धुतल्याशिवाय मी या ठिकाणी गप्प बसणार आहे. फूलों सा चेहरा तेरा चलियों सी मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा चलियों सी मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. भुसावळकरांनो, तुमच्यासाठी सुवर्ण संधी. तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्कृष्ट निकालासाठी आजच शहरातील सुप्रसिद्ध अग्रवाल्स क्लासेसमध्ये प्रवेश निश्चित करा. पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE, ICSE, स्टेट सर्व बोर्ड एक्झामचा अभ्यासक्रम अग्रवाल क्लासेसमध्ये घेतला जाणार. 11वी व 12वीसाठी सायन्स सह सर्वच विषय अग्रवाल क्लासेसमध्ये शिकवले जाणार. दिनांक 29 जून पासून सुरू होणाऱ्या अग्रवाल क्लासेसमध्ये 1 हप्त्याचा फ्री डेमो दिला जाणार असून दर शनिवारी होणार प्रॅक्टिस टेस्ट. अनुभवी व तज्ज्ञ स्वतंत्र शिक्षकांद्वारे शिक्षण, डिजिटल लर्निंग, वैयक्तिक लक्ष व विशेष मार्गदर्शन, बोर्ड व शालेय परीक्षांची परिपूर्ण तयारी, सुसज्ज जबाबदार शिक्षण आदी सर्व सुसज्ज शिक्षणासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.